भेटेन माहेरा फुलिया सर्व सुकृतांचे फळ मी लाईन क्षम मी देईन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया बाप रुक्मदेवर विठ्ठलाचे भेटी
आपुल्या सेवेसाठी करुणे ठेला जाईन के माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुण्या भजे भजे के मंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदन सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुभाग वेणु हस्तकम आनंद कंद सागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागरम शुक्लम ब्रह्म विचार सार परमम मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी वैधम जात्यंतकारपहं हस्तस्फाटिक मालिकं दोति पद्मासने संस्थितं वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदे ज्ञानेशाञ्च ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवो दयावन्तं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परममूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टितम् महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत दष्टस्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागीतिये दिव्य लोकांसी नेले अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
कैसे मेरे सीने में राधा राधा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेर आपुलिया. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 60 बरोबर. श्रीमद भागवत सप्ताह आणि आपला ज्ञानेश्वरी पारायण नाही ना आहे. ज्ञानेश्वरी पारायण भागवत श्रीमद भागवत कथा आणि आपले कीर्तनरूपी सेवा काकडा नियमाचं भजन गाथा भजन वगैरे बरोबर. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अगदी उत्साहाने आपण सालावतप्रमाणे हा सप्ताह यंदाचाही साजरा करत आहोत. आणि या वर्षी आपल्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. मज पामर आहे काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. मी तुमच्या समोर बोललो म्हणजे नळाने सागराला पाण्याचं महत्व सांगणे. आता तुमच्या सप्त्याला किती वर्ष झाले फटाफट बोलत चला. ए छोटे पोरा मी खूप लांबून आल्या त्यामुळे शांतता राखा. शांतता राखा. फक्त 1 तास 1 तासात मी जाणार आहे. शांत बसा. फक्त 1 तास. विठ्ठला विठ्ठला आता किती वर्ष झाले सप्त्याला 60 वर्ष बरोबर ना. 60 वर्ष झाले. आता 60 वर्ष झाले म्हणजे तुम्ही माझ्यासाठी किती उकळून पेले लय पेले ना. आता माझं वय किती 26 म्हणजे सप्त्याच्या अर्ध पण नाही बरोबर ना आहे का. मग आता आपण एवढे आपण कीर्तन ऐकलेली त्याच्यामुळे मी तुमच्या समोर बोलणं योग्य ठरणार आहे का. मी येडी आहे का. हा विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैरागीचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचे सद्गुरू जगद्गुरु तुकोबराय यांचे आदरस्थान असणारे अलंकापूर निवासी योगियांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापुरीचे राजे कैवल्य तेजनिधी ज्ञानोबराय यांचा 4 चरणांचा हरिपाठ प्रकरणातील आणि विशेष म्हणजे आपल्या गुरु परंपरेतला अभंग विठ्ठला विठ्ठला. आता पटापट बोलत चालायचा. आपल्याला वेळ किती आहे 1 तास. 1 तासात आपण सुंदर चिंतन करणार आहे. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमवला. आता प्रत्येकावरती जबाबदारी आहे. आपले गायक लोक मस्त सुंदर प्रमाण देतात बरोबर. त्यांनी वेळोवेळी ते प्रमाण देतील. आपले कार्तिक स्वामी आहेत ते मस्त सुंदर पफजाची साथ देतील. आपले आजोबा आहेत हे मस्त हार्मोनियमची साथ करतील. हे प्रत्येक जण आपापलं काम करणार आहे. आम्ही आमचं कामकाज करणार आहे. तुमच्यावरती पण खूप मोठी जबाबदारी बसलेली बरं का. तुम्ही म्हणता काय जबाबदारी आहे. आम्ही आमचं मस्त पैकी आम्ही आमच्या रंगात ढंगात मस्त कीर्तन करायला लागलो. तुम्ही मस्त झपाझप झोप आणून घ्यायच्या बरोबर ना. बरोबर का नाही. प्रत्येकाने जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस मुखाने टाळी आणि हाताने नामस्मरण करायचं बरोबर ना. आपापल्या हाताने हात आहेत ना आपल्या हाताने टाळी वाजवायची मुखाने नामस्मरण करायचं. हे सगळे भेटतो मलाच आहे. नामाविना मुख सर्पाचे तर बीळ. जर हरिनाम जर घेत नसेल तर ते सर्पाचं बीळ सांगितलं गेलं बरं का. हा आता आपण अभंगात प्रवेश करण्यापूर्वी अलंकापुरीचे राजे योगियांची माऊली साधकांचे मायबाप एवढी विशेषण आपण ज्ञानोबरायाने दिली. अलंकापुरीचे राजे म्हणावं कुणाला. राजे म्हणायचं कुणाला.
प्रत्येक जण बोलत चला. माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? कळते का? मोबाईल मध्ये कुठे घालू नका आता. माझी भाषा कळते का तुम्हाला? बाईला म्हणतात अंधारात बसले दिसता. भाषा कळते ना? कळते का? मग बोलायचं पटापट. इथं प्रत्येकावरती जबाबदारी आहे. भगवान परमात्म्याने आपल्या एका बोटावरती पण गोवर्धन पर्वत उचलत होता, तरी पण त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय सांगितलं? आपापल्या काठ्या लावा, आपापल्या काठ्या लावा. काठ्या लावायला सांगण्याचं मिनिंग एक होतं, प्रत्येकाला समजावं, प्रत्येकाला वाटावं मी काठी लावली म्हणून गोवर्धन पर्वत उचलला. अगदी तसंच आहे. या सप्त्यामध्ये कोणीतरी यायचंय पंगत वाढायचं कामकाज करायचं, कुणीतरी यायचे पात्र वाढायचे कामकाज करायचे, कुणीतरी यायचे पाणी द्यायचे, कुणीतरी पात्र उचलून टाकायचे. आता या महिला मंडळ बघा भांडी घासण्याचं कामकाज करतात आहे. प्रत्येकाने हातभार लावायचा आहे. आणि इथं कीर्तनाला आले तर बोलत चला, थोडं बोलत चला. तुम्ही बोलले तर मला कळत का माझी भाषा कळते तुम्हाला? बरोबर ना? राजा म्हणायचं कोणाला? राजाच्या अंगी 5 गुण असावे. राजा शक्ती असावी, राजाकडे संपत्ती असावी, राजाकडे सत्ता असावी, राजा दयाशाली असावा आणि राजा तरुण असावा. विठ्ठल विठ्ठल. आता पहिलं घ्या. राजाकडे शक्ती असावी आणि राजाकडे संपत्ती असावी. त्याच्यासाठी मी एक प्रमाण देईन. आपण आता सोन्याचा बाजार भाव काय चालू बाहेर फिरणारी मंडळी, आता या आज्यांना मावशांना माहित नसेल सोन्याचा बाजार भाव काय चालू. तरुण मंडळी फिरताना बाजार भाव काय चालू हा 1,60,000 बरोबर. हा मग आपण जर 2 तोळे घातले तरी आपण म्हणतो काय नाही राहू, आपल्या कप्तीने 1 लाखाची प्रॉपर्टी. प्रत्येक बाईच्या डोक्यात टार्गेट या. मग ज्ञानोबरायांची संपत्ती जर म्हटलं, जयाची बारी सोन्याचा बिंब, बारी सोन्याचा बिंब, बारी सोन्याचा बिंब, बारी सोन्याचा बिंब. रे राम, राम हे जे प्रमाण आहे ते शक्तीचंही प्रदर्शन करतं आणि संपत्तीचंही करतं. दुसरा, राजाकडे शक्ती असावी. शक्तीसाठी मी उदाहरण देईन. एक दिवस चांगदेव माहिती का तुम्हाला? चांगदेव ज्ञानोबरायांचं चरित्र कोणी कोणी ऐकलं? चांगदेव माहिती का? त्या गावातलं सोडून ना, त्या गुरुद्वारातलं सोडून चांगदेव जो वाघावरती बसून आला, सर्पाचा चाबूक त्याच्या हातात होता, जो ज्ञानोबरायांना भेटायला इकडनं विश्रांतवाडाकडून आला, हा ते चांगदेव. चांगदेव महाराज एक दिवस ज्ञानोबरायांना भेटायला आले. आपल्याला जो भावना ज्या पोझिशन मध्ये भेटायला येईल ना, त्या पोझिशन मध्ये आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. बरोबर ना? आता मी आल्यापासून ह्या विशाल माऊलींच्या आई असतील, काकी असतील, त्यांची बहीण असेल, प्रत्येकाने माझी मस्त आल्यापासून मस्त सोय लावली. मग अगदी त्याचप्रमाणे जशी पाहुणे आलं का सोय लावायची असते, अगदी त्याचप्रमाणे चांगदेव महाराज आले. चांगदेव महाराज आले तर ज्ञानोबरांनी विचार केला, आपल्याला भेटायला चांगदेव आले, परंतु कसे आले? वाघावरती बसून आले. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि हे सकाळ सकाळ हे 4ही भावंड कोवळ्या उन्हात भिंतीवरती बसले होते आणि म्हटले, आता आपल्याकडे काही वाहन नाहीये बाबा, त्यांच्याकडे वाहन होतं, त्यांचं वाघ, आपण कसं बसून द्यायचं? त्यांनी बसलेल्या भिंतीला आज्ञा केली, चालविली
उदाहरण अजून मी एक उदाहरण देईन. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. आणि ज्या वेळेस आपण काहीतरी चांगलं काम करतो ना, प्रत्येक चांगल्या रस्त्यात गतिरोधक आणि चांगल्या कार्यात विरोधक ठरलेले असतात बरं का. मग अगदी त्याचप्रमाणे नास्तिक मध्ये लोक म्हटले, माऊली तुम्ही म्हणता रेड्या वेद बोलवलेला, कोणीतरी रेड्या आठवचा माणूस असेल त्याच्या मुखातून वेद बोलवले. आपल्या साधू संतांनी काळानुसार लगेच प्रमाणात बदल केला. महिषापुत्रा मुखी बोलविली मुखी बोलावली होते, मुखी बोलावली, मुखी बोलाविना, मुखी बोलाविना, लगेच आपल्या साधू संतांनी प्रमाणात बदल केले. म्हणजे आपण शक्तीचं प्रदर्शन करणारं उदाहरण दिलं, संपत्तीचं दिलं आणि सत्ता. ज्ञानोबरायांकडं राजाकडं सत्ता असावी. ज्ञानोबरायांची सत्ता जर सांगायची म्हणलं तर उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, सत्ता त्यांची एवढी होती, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरती, एका नाही बरं तिन्ही, एवढी त्यांची सत्ता होती. राजा तरुण असावा. काय राजा तरुण. आता आपल्या इकडे तरुण नवरदेव किती वयाचे असतात माहितीये का? आता तुमच्या इकडचं माहित नाही, आमच्या इकडचं सांगते. 32+ आणि 40 आतमध्ये तरुण नवरदेव. किती? 32+ 40 आतमध्ये तरुण नवरदेव. विठ्ठल विठ्ठल. आमच्या ज्ञानोबा आहे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्ही आम्हाला सुपूर्द केला. एवढा सुंदर ग्रंथ तुम्ही आम्हाला सुपूर्द केला. योग्यांचे माऊली झाले, साधकांचे मायबाप झाले. आज ज्ञानोबरायांच्या जीवावरती माझ्यासारखे कित्येक रेडे पोट भरतात आणि इमेजने जगतात. एवढे ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी कमी वयामध्ये एवढी कीर्ती केली आणि त्याच ज्ञानोबरायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. हे ज्ञानोबराय तरुणच होते. राहिला राजा दयाशील असावा. त्याच्यासाठी उदाहरण देईल. एक दिवस ह्या भावंडांनी विचार केला की बाबा आज मांडे भोजन करावं, आज मांडे भोजन करावं. मांडे आमच्या इकडे प्रकार होत नाही. आले ह्या विशाल माऊलींच्या चुलतीने चपाती वगैरे बनवायला घेतली आणि ती चपाती ना त्या मांडे टाईप बनवत होते बरं का. मी पाहिलं, म्हटलं हा प्रकार मी कुठेतरी पाहिला, म्हणून मी त्यांच्या किचन मध्ये डोकून पाहिलं तर त्यांचा तो प्रकार चालू होता. तेव्हा मला त्यांचा विषय त्या गोष्टीची आठवण झाली. अगदी त्याचप्रमाणे त्यांना मांडे खायचे होते. आपली चपाती तव्यावरती केली जाते आणि मांडे खापरावरती केली जाते. खापर आणण्यासाठी ज्ञानोबराय आळंदीत गेले, बाजारात गेले. विसोबा खेचरांकडून त्यांना खापर आणायचं होतं आणि खापर विसोबा खेचरांनी दिलंच नाही, परंतु त्यांना उत्सुकता होती. अपशब्द वापरले आणि अपशब्द वापरून ज्ञानोबराय तिथून नाराज होऊन आले. त्यांना उत्सुकता होती आता हे मांडे करतील कसे. काही लोक होतं ते बेस्ट होतं, अजिबात हलू नका, व्यवस्थित. काही लोकांना अशी सवय असते विठ्ठल विठ्ठल. काही लोकांना सवय असते घुमतोय आवाज, घुमतोय. क्लिअर द्या, मग अशी एकदम क्लिअर होता तसा द्या, व्यवस्थित. हरे हरे चला आणि असं ठेवलं तर चालेल. काही लोकांना सवय असते चांगलं तर काही करायचं नाही, चांगलं तर काही करायचं नाही, परंतु त्यांना काय होईल याची खूप उत्सुकता राहते. हे विसोबा खेचरांना पण अगदी तसंच होतं. विसोबा खेचरांनी विचार केला
की बाबा आता हे मांडे कसे बसतील, काय करतील, मांडे कसे बसतील. यांनी गेले गोपाळपुऱ्यात. ज्ञानोबाई वनवे झाले. मुक्ताबाई त्यांच्या पाठीवरती मांडे भाजत होत्या, त्यांच्या पाठीवरती मांडे भाजत होत्या. आणि हे विसोबा खेचर झरोक्यातून पाहत होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि पाणी येत होतं. ह्या चारही भावंडांनी मांडे भोजन केलं. मांडे भोजन केल्यानंतर विसोबा खेचर पुढून टाकीचा दरवाजा झोपडीची टाकी उघडून दरवाजा खोलून ते आले. आणि त्यांनी ताटावरती जे उष्टशिल्प होते ते चाटायला सुरुवात केली. ज्ञानोबांचं जर आपण चरित्र अभ्यासलं, एकही अपशब्द ज्ञानोबांनी वापरलेला नाही किंवा कोणावरती ओरडून बोललेले नाही. परंतु त्यावेळेस ज्ञानोबा वैतागले, मला दिलेला त्रास सहन झाला नाही म्हणा, म्हणून ज्ञानोबाने म्हटले एक खेचरा उठ. काय बोले? खेचरा उठ. त्यावेळेस हे विसोबा खेचर म्हणत होते, ज्ञानोबाय माझ्यावरती कृपा केली तुम्ही, ह्या विसोबासाठीला तुम्ही विसोबा खेचर केलं. त्यावेळेस ज्ञानोबांनी त्यावेळेस एवढी पात्रता, विसोबा खेचर म्हटले मला तुमचं शिष्यत्व पत्करू द्या, माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. ज्ञानोबांनी त्यांना शिष्यत्व दिलंच, पण एवढी कृपा केली की त्यांना नामदेवरायांचं गुरुपद भूषवलं गेलं. इथपर्यंत दयाशील कोण असेल तर आमचे ज्ञानोबा. विठ्ठल विठ्ठल.